ALM का फॉर्म करायचं होतं? कारण का समाज जेवढा आम्हाला सपोर्ट पाहिजे होता BMC कडनं फॉर इश्यूज हे मिळाले नाही. ALM म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि सिटीजन्स याच्यामधला एक दुवा असतो आणि त्याच्यासाठी सिटीजन्सनी सुद्धा ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट करायला पाहिजे, तरच त्यांच्याकडनं ते काम करून घेता येईल. लोकांना जमा करणं, जसं आपण छोट्या स्केलवर बघितलं तरी गणपती मूर्ती सार्वजनिक करणं मध्ये किती त्रास होतो, की एकत्र कसं आणायचं. गर्दुले म्हणजे या गर्दुल्यानी आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं असं म्हटलं तरी सुद्धा खोटं नाही. माहीमधून येतात ते शिवाजी पार्कला झोपायला येतात. सो इकडे दर्गाच्या इकडे खायचं, तिकडे जे काय ते करायचं आणि झोपायला शिवाजी पार्क. सुरुवातीला दर गुरुवारी भेटायचो माझ्याकडे एव्हरी वीक. मग महिन्यातून एक नक्की वेळ ठरवला होता आणि त्यावेळेला सगळेजण भेटून डिस्कस करून काय करायचं ते पुढे करायचं. म्हणजे आज 20 वर्ष हे सतत चालू आहे. लोकांना किंवा अथॉरिटीला नंबर्स दाखवले की मेक्स अ डिफरन्स. एवढं पोल्युशन, नॉईज आणि डस्ट पोल्युशन यायला लागलं. तिकडच्या सिनियर सिटीजन्स ग्रुप आहे त्यांनी BMC कडनं जाऊन ऑलमोस्ट करोडाचा प्रोजेक्ट थांबवलेला आहे. DCP स्वतः तिकडे बघायला आले की कुठे हॉकर्स आहेत. तोपर्यंत त्यांना लोकल पोलीस स्टेशन मधनं कॉल केलेला, लोकल पोलिसांनी कॉल केलेला की DCP येतात आहे. हे मी स्वतः कानाने ऐकलेलं आहे. एवढं मोठं पार्क ऑफ 28 एकर्स, इकडे एक डस्टबिन. 6 महिन्यापासून मी लेटर दिलेलं ALM कडून 12 डस्टबिन्स मी लावले. आता सिच्युएशन आहे की आता त्याचं पण 12 डस्टबिन्स पैकी त्याच्यातले हार्डली 6 आहेत. बाकी सगळं कुठे गेले. हॉकर्स घेऊन जातात किंवा गर्दुले घेऊन जातात. इलेक्शन झाले आहेत, सगळीकडे आता पोस्टर्स, रॅली आणि घोषणांचा आवाज घुमतोय. आणि नेहमीप्रमाणे आता आपलं जात, धर्म, भाषा, छत्रपती शिवाजी महाराज आणि आता तर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर सुद्धा पॉलिटिक्स सुरू होत आहे. म्हणजे आता बघा ना, सगळेच म्हणतायत की आम्ही त्यांचा वारसा घेतलाय, आम्ही त्यांचा वारसा घेतलाय. हे राजकारण तर चालूच राहील, पण आपला आजचा प्रश्न थोडा वेगळा आहे. फुटपाथ रिपेअर कोण करणार? रस्त्यांचे खड्डे दुरुस्त कोण करणार? हे इल्लीगल जे फेरीवाले सगळीकडे फिरतायत त्यांच्याबद्दल काम कोण करणार? अनधिकृत झोपडपट्ट्या ज्या सगळीकडे पसरल्या आहेत आणि आपली आबादी जी एवढ्या प्रमाणात वाढली आहे की आता त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागलाय, ह्या विषयावर तर कोणी बोलतच नाहीये. बोलो जुबा केसरी म्हणून आता अर्धी मुंबई लाल करून टाकली या लोकांनी. ट्रॅफिक, खड्डे, म्हणजे इतके सगळे प्रश्न आहेत. पण आपला सर्वात मोठा प्रश्न आज माहितीये काय? कोण घेणार आहे ह्या सगळ्याची अकाउंटेबिलिटी? नेता येणार, भाषणं करणार, आपण आपसात भांडणार, वोट देणार, ते वोट घेणार आणि आपली 75,000 कोटीची BMC ते घेऊन जाणार. आपल्याला काहीही मिळणार नाही. ह्या वेळेला ही निवडणूक ही फक्त विकासाची नाहीये. या वेळेला ही निवडणूक अकाउंटेबिलिटीची आहे. कोण घेणार ही अकाउंटेबिलिटी? राजकारण बदललंय, पक्ष बदलले, निष्ठा बदलल्या, पण त्याला आपल्या समस्या त्या तशाच आहेत. आणि म्हणूनच आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते ब्लेम गेम करणारे नेते नाही, ते सोल्युशनवर काम करणारे लोक आहेत. हे फक्त काम करतात, एक संघटना म्हणून काम करतात आणि या संघटनेला ALM ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट असं म्हणतात. ही संघटना काय करते? ग्राउंड लेवलवर ही संघटना नागरिकांची कशी कामाला येते. आपली जी बाकी BMCची सिरीज आहे ज्याच्यात आपण आर्किटेक्ट्स, एक्स गव्हर्नमेंट ऑफिसर्स, डॉक्टर्स, पोलीस यांच्याकडून प्रॉब्लेमचे सोल्युशन तर घेतलेत, पण ते सोल्युशन इम्प्लिमेंट कसे करावे. आजचा हा एपिसोड त्या सोल्युशन आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल, कसं एक सामान्य नागरिक या सगळ्या गोष्टींशी लढू शकतो आणि आपलं शहर हे सुंदर, म्हणतो ना स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई, ते करू शकतो. तर चला, आज आपल्याला सोल्युशन द्यायला आपल्या बरोबर आलेत शिवाजी पार्क ALMचे वैभव रेगे आणि माहीम ALMचे डॉक्टर राजन गुप्ते. तर नमस्कार सर. नमस्कार. मराठी मोडमध्ये तुमचं स्वागत आहे. ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट काय असते, कशी काम करते, त्याची प्रोसिजर काय, त्यांचे अनुभव काय, या सगळ्याच गोष्टीवर विस्तारमध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत. तर चला सुरू करूया आपला संवाद. आणि सर्वात प्रथम, कसा आहे तुमचा मूड? उत्तम.
मस्त. मस्त. तर जसं आपण आता बघितलं इलेक्शन आणि बीएमसी इलेक्शन जोरात आली आहे, त्याची वेव आली आहे. 4 वर्ष 5 बऱ्याच वर्षानंतर 7-8 वर्षानंतर आपल्याला परत ही अपॉर्च्युनिटी येते की आपण वोट करू शकतो आणि परिस्थिती बदलेल अशी इच्छा प्रकट करू शकतो. पण माझ्या इंट्रोडक्शन मध्ये पण मी जसं म्हटलं की विल असेल पण वे साठी काहीतरी एक बॉडी हवी, कारण एक व्यक्ती नाही करू शकत. ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट ALM ज्यासाठी आज पॉडकास्ट आहे. सर, आम्ही सांगितलं की जे वेगवेगळे एक्सपर्ट्स आहेत, आर्किटेक्ट, डॉक्टर्स, ज्यांच्याबरोबर आम्ही पॉडकास्ट केले, सोल्युशन्स काढले की काय करता येईल, पण ते करणार कोण? BMC ऑफिसर्सना तर एवढा वेळच नाहीये आणि त्यांच्याकडे एवढा मोठा वॉर्ड. तर थोडक्यात फक्त आमच्या लोकांसाठी ALM म्हणजे काय हे जर तुम्ही जरा सांगितलं की ALM काय, जितक्या शॉर्ट मध्ये येऊ शकतं, मग आपण डिटेलमध्ये तर त्याची हे करूच की कसं ते ब्रेकडाऊन त्याचं करूच. तर सर, जर तुम्ही सांगितलं व्हॉट इज ALM. आणि ALM म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि सिटीजन्स याच्यामधला एक दुवा असतो की ते दोन्ही जण एकत्र करून आपल्याला पुढचं काय करायचंय ते ठरवलं जातं आणि त्याच्यासाठी सिटीजन्सनी सुद्धा ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तरच त्यांच्याकडनं ते काम करून घेता येईल. करेक्ट. म्हणजे आपण सतत गव्हर्नमेंट हे नाही करत, गव्हर्नमेंट ते नाही करत, तर तुम्ही काय करताय ते जास्ती बघायचं असतं. ओके. आम्हाला असं वाटतं की एक चॅनल जो पाहिजे, जो BMC आणि सिटीजन्स मध्ये एक वे ऑफ चॅनल जो पाहिजे, तो चॅनल कसा दोन्ही एकत्र एका प्लॅटफॉर्म वरती आणायचा, दॅट इज ALM. आणि हा ALM सिटीजन्सची इश्यूज, कन्सर्न्स रिगार्डिंग अ लोकॅलिटी, इट इज अ फॉर्म ऑफ, इट्स अ प्लॅटफॉर्म. आणि हा प्लॅटफॉर्म एकत्र येऊन सिविक इश्यूज कसे सॉल्व्ह करायचे, हा ALMचं मेन मोटो आहे. आणि लोकांना वाटतं की हे कोणीतरी स्पेसिफिक करतं किंवा एक पर्टिक्युलर व्यक्ती करतो. हे व्यक्ती नाहीये, इट्स अ ग्रुप. इट्स अ ग्रुप ऑफ लोकॅलिटी, इट्स अ ग्रुप ऑफ रेसिडेंट्स हू कम टुगेदर अँड फॉर्म अ ALM. व्हेरी गुड. हा माझा पुढचा प्रश्न आहे की ही जी प्रोसेस आहे, कारण कसं असतं, ह्याला कुठेतरी कोण लिडरशिप लागते. कारण आज लोकांना जमा करणं, जसं आपण छोट्या स्केलवर बघितलं तरी गणपती मूर्ती सार्वजनिक करण्यामध्ये किती त्रास होतो, पण अशा सिच्युएशनसाठी जिकडे लोकांना तुम्ही रेग्युलर बेसिसवर यू वॉन्ट पीपल की ते एकत्र भेटणार, जे काही प्रॉब्लेम आहे ते ऍड्रेस करणार, गव्हर्निंग बॉडीकडे जाणार, हा जो त्याच्यातला पार्ट आहे की एकत्र कसं आणायचं, ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा की माहीममध्ये का शिवाजी पार्कमध्ये हे तुम्ही कसं करून आणलं? आता माहीममध्ये जायचं मग ते मुख्य कारण गर्दुले. म्हणजे या गर्दुल्यानी आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं असं म्हटलं तरी सुद्धा खोटं नाही. की आपल्या माहीममध्ये दर्गा आहे, मंदिर आहेत, चर्च आहेत. मुख्य दर्ग्याच्या ठिकाणी त्यांना खायला मिळतंच त्या ठिकाणी. आणि नंतर ते रात्री कुठेतरी येऊन बसतात आणि ते गुटखा पित असतात, गांजा पित असतात. आणि त्याचा आमच्या मधल्या आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या लोकांना खूप त्रास व्हायला लागला. त्या ठिकाणी एवढं झालं की काही वेळेला जाताना काही बायकांच्या बरोबर काही त्यांनी हे प्रयत्न केला, किंवा त्यांना जर का कोणी काय ओरडायला गेलं एकटा दुखता तर ते त्याच्या अंगावर जायचे, ते ब्लेड घेऊन यायचे किंवा घाण त्यांच्या अंगावर टाकायची. एकट्या दुखत्याला हे करणं शक्यच नव्हतं. आणि त्यावेळेला आम्ही सगळेजण एकत्र आलो की आपण एकत्र मिळून काहीतरी हे करायला पाहिजे. म्हणूनच म्हटलं गर्दुल्याने आम्हाला 36 सोसायट्यांना एकत्र आणलं. ओके. शिवाजी महाराज पार्क, छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे एक तर हिस्टॉरिक आयकॉनिक हेरिटेज प्लेस आहे. ALMचं मेन फॉर्मेशनचं मोटो जो होता, हा शिवाजी महाराज पार्क मध्ये एवढे इश्यूज आहेत. एक दिवस एक बघितलं तर वी कॅन ऑलमोस्ट म्हणतात ना, एक हफ्त्यावर त्यावरती आपण डिस्कस करू शकतो, एवढे इश्यूज आहेत. आम्हाला ALM का फॉर्म करायचं होतं, कारण का समाज जेवढा आम्हाला सपोर्ट पाहिजे होता BMC कडनं फॉर इश्यूज, हे मिळाले नाही. ALM फॉर्म करायचा ऑफकोर्स पहिल्यांदा सर्वात इम्पॉर्टंट जो मुद्दा आहे
जो आमचा शिवाजी पार्क मध्ये 2010 मध्ये जो 2019 मध्ये 2019 मध्ये जो रेड सॉइल डंप केलेली, त्यासाठी ऍक्च्युली आम्ही ALM फॉर्म केलेलं, तो मुद्दा सॉल्व्ह करायला. प्लस बाकीचे जे ALM चे जो शिवाजी पार्कचे मुद्दे आहेत, कन्सर्न्स, एन्क्रोचमेंट, वॉकवेज, मेंटेनन्स, लाईट्स, अगेन जसं डॉक्टरांनी सांगितलं तिकडे पण गर्दुले जे माहीममध्ये येतात ते शिवाजी पार्कला झोपायला येतात. सो तिकडे दर्गाच्या इकडे खायचं, तिकडे जे काय ते करायचं आणि झोपायला शिवाजी पार्क. सो तो एक इश्यू होता. आणि बाकीचे जनरल इश्यूज पण होते, हॉकर्स, अनऑथराइज्ड एन्क्रोचमेंट. सो हे सगळे मुद्दे एकत्र करण्यासाठी ऍक्च्युली ALMचा आमच्यासाठी, पार्कासाठी हा विषय स्टार्टिंग पासून वेगळा होता. पहिल्यांदा आम्ही मी पर्सनली आम्ही ॲज अ स्ट्रीट MB राऊत रोड, डॉक्टर MB राऊत रोड त्यासाठी आम्ही करणार होतो. बट देन लोकल रेसिडेंट्स थोडेफार आले, बट समहाऊ इट डिड नॉट टेक ऑफ. सो शिवाजी पार्क साठी हे करायचं हे माझं फार इच्छा, कारण का हिस्ट्री ऑफ शिवाजी पार्क जे आयकॉन आहेत हे आमच्यासाठी प्राईड आहे, हे आमच्यासाठी इमोशन आहे. सो हे आम्हाला समहाऊ जे पार्क अब्यूज होते ते आम्हाला थांबवायचं होतं. आय लिटरली एम युझिंग द वर्ड अब्यूज. हे आम्हाला थांबवायचं होतं, म्हणून ALMचा. आणि आमची फार ALM अगदी न्यू आहे, 1 वर्षच झालं, बट 1 वर्षामध्ये लॉट ऑफ थिंग्स वी कुड डू अबाउट इट. ओके, 2 गोष्टी याच्यावरून 2 प्रश्न आहेत. एक, ALM म्हटलं तर किती बिल्डिंग, जसं तुम्ही बोलला 36 सोसायटी, तू बोललास MB राऊत रोड, तर एक ALMनी कितपत सोसायटीज का किती एरिया का किती लोकांचं एक टार्गेट की ह्या एरियातली एक ALM, मग दुसरी ALM, कारण शेवटी एक ऑर्गनायझेशन म्हटलं त्याची वर्किंग आली, त्याचं स्ट्रक्चर आलं, त्याच्यात हायरार्की आली. सो काय असलं पाहिजे, आणि जी माहीमची आपली ALM आहे 36 सोसायटी, त्याच्यात तुम्ही जॉग्राफिकली त्याला थोडं डिस्क्राईब केलं जसं तुम्ही केलं, तर ते आम्हाला सांगाल कसं ते मॅनेज करता, लाईक काय क्रायटेरिया आहेत त्याचे? ALM म्हणजे असं काही नाही की एवढ्या सोसायटी पाहिजेत किंवा एवढी माणसं पाहिजेत. एक सोसायटी सुद्धा ALM फॉर्म करू शकते. पण आम्ही एकंदर ज्या ठिकाणी जास्ती त्रास होता त्या सगळ्या सोसायटीज एकत्र घेतल्या, म्हणजे लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग ते प्रकाश कोटणीस मार्ग आणि त्या बाजूला पंडित गुणीदास मार्ग, हे सगळे एरिया आम्ही एकत्र घेतले. आणि त्या सोसायटीजने सगळ्या आम्ही काय केलं, सुरुवातीला प्रत्येक सोसायटीमधनं एक रिप्रेझेंटेटिव्ह त्यांचा कोण आहे ते विचारलं, त्यांना बोलवलं, सगळ्यांची एकत्र मीटिंग घेतली की असं असं आम्ही करायचा विचार आहे, आपला काय विचार आहे, सगळ्यांचं एकत्र करून मग त्याच्यानंतर ठरवलं. मग त्याला नाव काय द्यायचं त्याच्यावरती बरंच उहापोह झाला. आणि मग ते नाव ठरल्यानंतर लेफ्टनंट दिलीप गुप्त मार्ग परिसर मंडळ असं नाव द्यायचं ठरलं. आणि त्याच्यावरून मग घेतल्यानंतर मग ते रजिस्टर, कारण ALMचा कन्सेप्ट चालू झाला 1997 ला आणि आम्ही ALM स्थापन केली 2003 ला. म्हणजे त्यावेळेपर्यंत कोणाला फार काहीच माहिती नव्हतं. मग एक स्टॅम्प पेपर घेऊन त्याच्यावरती ऍग्रीमेंट करून कोण त्याचा मेन कोण आहे, ट्रस्टीज कोण आहे, ते सगळं करून रजिस्टर केलं, BMC मध्ये दिलं. आणि BMCचं लेटर अजून सुद्धा माझ्याकडे आहे. त्यांनी रजिस्टर केलेला ALMचा नंबर दिला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सुरुवातीला दर गुरुवारी भेटायचो माझ्याकडे एव्हरी वीक. मग हळूहळू ते कमी झालं, मग महिन्यातून एक ठरवलं, मग महिन्यातून एक नक्की वेळ ठरवला होता आणि त्यावेळेला सगळेजण भेटून डिस्कस करून काय करायचं ते पुढे करायचं. म्हणजे आज 20 वर्ष हे सतत चालू आहे. ओके, तुम्ही कशी जॉग्राफी ठरवली की हा आपला एरिया आणि ही आपली ALM? कारण शिवाजी पार्क बघितलं तर एक साइड प्रभादेवी, एक साइड माहीम, एक साइड दादर, आणि तर कसं तुम्ही आम्ही काय झालं की पहिल्यांदा जसं मी बोललो की पहिल्यांदा आमचा जो एरिया होता फक्त डॉक्टर MB राऊत रोड, जो मी पर्सनली विचार चालू होता की ऍज अ ALM हे करायचं. रेसिडेंट्स आले, 1-2 मीटिंग झाली, बट जसं बोललो की पुढे झालं नाही. बट देन आम्ही हा पण विचार केला की शिवाजी पार्क हा मेन मुद्दा आहे आणि तिकडे जो मेन आहे तिकडच्या बाजूचे जे लोकॅलिटीज आहेत किंवा बायलेन्स आहेत त्यांना एकत्र करून, फॉर एक्झाम्पल केळुस्कर साऊथ आणि नॉर्थ हे पेरिफेरीला सराउंडिंग आहेत आणि तिकडे त्याच्या बाजूला
डॉक्टर MP राऊत रोड आहे आणि वीर सावरकर मार्ग अप टू शिवाजी पार्क जिकडे मेन शिवाजी पार्क संपतं तो एरिया पकडून आम्ही केला. आता हा आमचा एरिया खूप मोठा होता, बट देन त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की आमची नॉन रिप्रेझेंटेटिव्ह आता अजून आम्ही सगळे रिप्रेझेंटेटिव्ह जसं डॉक्टर बोलले की एकत्र आले, जेवढे पाहिजे तेवढे नाही आलेत आणि जरुरी नाही की सगळे सोसायटी येणार. ज्यांना पाहिजे आहे, ज्यांना इंटरेस्ट वाटतो किंवा काहीतरी वेगळं करण्यासाठी वाटतं ते एकत्र येतील. आम्ही स्टार्टिंगला 10 ते 12 रिप्रेझेंटेटिव्ह फक्त एव्हरी लेन मधले 2-2 रिप्रेझेंटेटिव्ह मिळून एकत्र आलो. ते ग्रुप चालवला. मग तुमच्या इकडच्या गल्लीमध्ये काय इश्यूज आहेत हे आम्ही सगळे मीटिंग मध्ये डिस्कस केले आणि डॉक्टर MP राऊत इटसेल्फ हॅज 5 आयलँड्स. करेक्ट. सो सगळीकडचे 2-2 रिप्रेझेंटेटिव्ह करून एकत्र आलो आणि मग तसा स्लोली पण शुअरली ALM स्टार्ट केला. आमचं हिस्ट्री इनफॅक्ट ALM आम्ही जानेवारी 2024 मध्ये रजिस्टर करायला दिलं. आम्हाला अप्रुव्हल मिळायला 6 महिने लागले. सो यू कॅन अंडरस्टँड की बॅकग्राऊंड कुठून येतोय आम्ही आणि हे कशासाठी होतंय हे आम्हाला माहित पण होतं की काय रेजिस्टन्स येतो आहे. आम्ही अजून एक त्यांच्यासाठी एक प्रपोजल सांगितलेलं की ALM पण पाहिजे आम्हाला आणि आम्हाला एक शिवाजी पार्क सिटीजन्स फोरम पण आहे जिकडे शिवाजी पार्क मध्ये VLC आहेत, वेकेंट टेनंट्स जे म्हणजे नॉन टेनंट्स असतात ते VLCs, जसं फॉर एक्झाम्पल जिमखाना, बेंगॉल क्लब, हे सगळे जे असोसिएशनचे ऑफिस कबड्डी ह्यांचा एकत्र करून एक फोरम बनवा, सगळे क्लब्सचे बनवा. हे समाव अजून झालं नाहीये फॉर रिझन्स बेस्ट नोन टू देम, बट ऍटलीस्ट आम्ही ALM स्टार्ट करू शकलो. हे आम्हाला ऍटलीस्ट एक हेड स्टार्ट झालं. ओके. जसं तुम्ही ते रजिस्ट्रेशन बोलला 6 महिने लागले आणि तुम्ही सर 2004 मध्ये BMC मध्ये तुम्ही रजिस्टर केलं. कितपत रेकग्नाइज्ड आहे गव्हर्नमेंटमध्ये इन टर्म्स ऑफ काय पॉवर्स गव्हर्नमेंट का लोकल BMC ह्याला देते, कारण हे गव्हर्नमेंटमध्ये रजिस्टर आहे तर त्याच्यावर आम्हाला लाईक की जर आम्ही रजिस्टर केलं काय पॉवर्स येतात या ALM कडे? खरं सांगायचं तर काहीही पॉवर्स नाहीये. त्यांना ज्यात सुरुवातीला थोडंसं होतं, म्हणजे आम्ही काही सांगितलं ब्युटिफिकेशन, त्यांना प्लॅन दिलेला आहे ब्युटिफिकेशन, दे यूज टू अप्रूव्ह दॅट प्लॅन. आम्ही थोडंसं काय करायचो, पण आता फक्त सॉलिड वेस्ट सेग्रिगेशन ही एकच पॉवर ALM ला आहे. वाईट वाटतं की एवढं सिटीजन्स एकत्र आल्यानंतर त्यांना दुसरी काही पॉवर नाहीये. सॉलिड वेस्ट डिस्पोजल आणखीन ते वेट ते सेग्रिगेट करा आणि ते आम्हाला सांगा. ते पण आता बँड्रा पालीला बंद करण्यात आलं, मध्ये न्यूज आली होती, जे तिकडचा ALM जे करत होते. पण ऍज अ प्रेशर ग्रुप, कारण एक ALM म्हटलं की एक वोट बँक झाली, तर ऍज अ वोट बँक किंवा प्रेशर ग्रुप तुम्हाला वाटतं की येस तसं आपण त्याला यूज करू शकतो की ऍटलिस्ट त्या अर्थाने तरी त्यांच्यावर प्रेशर येईल आणि ते लोक आपलं ऐकून कामं करतील? हा एक प्रश्न आहे जेन्युइन, की कारण आपण सामान्य माणूस कधी हा विचार करत नाही की अरे आपण वोटर्स आहोत, बरोबर, इलेक्शन सोडलं तर. सो अशा प्रकारे करता येईल का की आपला वॉर्ड आहे की बाबा इकडे 6 ALM आहेत, कामं नाही गेली तर वोट देणार नाही? होतं ते थोडंसं होतं, फरक नक्की होतं. आता एवढे वर्ष आम्ही 23 वर्ष जवळजवळ करतोय, 3-4 इलेक्शन झाली त्याच्यामध्ये. कॉर्पोरेशनच मी बोलतो, बाकीचं नाही, पण कॉर्पोरेशन मध्ये काँग्रेसचा कॉर्पोरेटर होता, मनसेचा होता, शिवसेनेचा होता, सगळे होते. पण प्रत्येक जणांनी आम्हाला सपोर्ट दिला, प्रत्येकाने आम्हाला सपोर्ट दिला. असं कधीच नाही झालं की गेल्या वेळेला हा होता आता हा आहे म्हणून ते त्यांची माणसं आहेत किंवा काय, असं कधीच नाही झालं. पण मग ते कारण मला वाटतं तुम्ही जे बोलला, हा तेच मला की बिकॉज तुम्ही एकत्र होता, बरोबर. आज 36 सोसायटीज राईट का 5 गल्ल्या एकत्र आल्यावर म्हणजे एकट्या माणसाला सिरियसली नाही घेणार, पण एवढ्या लोकांना तर सिरियसली घ्यावं लागणार. का विचारते, कारण कुठेतरी एक आयडिया, कॉन्सेप्ट जी तुम्ही करता ही चांगली आहे आणि हेच या पॉडकास्टचं कारण आहे की प्रत्येक ज्या लोकांना ALM माहित नाहीये काय आहे, बघा आपल्या आपल्या एरियामध्ये तुम्हीच बनवा, कारण ह्याला कोणी कॉमन लिडरशिप आली की करप्शन येतं.
आपण बघितलंय. कोणीतरी वर गेलं की मग तो एक्सप्लॉइट करायला लागतो. सो म्हणून हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की एकदा तुम्ही ALM फॉर्म केली की कॉर्पोरेटर असो का जे काही BMCचं गव्हर्नमेंट ऑफिस असो ते तुमचं ऐकतात आणि पार इम्प्लिमेंटेशन लेवल पर्यंत ऐकतात. खरंय. आम्ही एक ALM साठी कन्सेप्ट हे केलं की ALM हे ऑफिशियली BMCच्या अंडर येतो. ओके. सो बाकीचे असे रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन्स जे फॉर एक्झाम्पल पोलीस ऑथॉरिटी किंवा जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांना अजून हा ALMचं कन्सेप्ट माहित नाहीये किंवा रादर दॅन इट्स नॉट रिकग्नाइज. बट BMCच्या अंडर रजिस्ट्रेशन आल्यामुळे आम्ही हा ALMचा वी हॅव एक्सटेंडेड इट टू पोलीस ऑल्सो. ओके. आम्ही स्वतः जाऊन जे गरजुल्यांसाठी DCP जाऊन बोललेलो आहे त्यांनी आमच्यासाठी मदत केलेली आहे. त्यांना ALM अजून काय माहित नाहीये. ओके. टू बी व्हेरी ऑनेस्ट पोलिसांना ALM माहित नाहीये. त्यांना कन्सेप्ट माहिती असेल की त्यांना वाटते की हे रेसिडेंट्स असोसिएशन आहे आणि तो फोकस आमच्यासाठी आहे. एक लक्षात ठेवा की जेव्हा ALM येतो तेव्हा रेसिडेंट्स एकत्र येतात. दॅट इज कॉल्ड नंबर्स. जेव्हा तुम्ही नंबर्स दाखवतात की एवढे लोक समोर येतात एक इश्यू सॉल्व्ह करायला दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. येस, ट्रू. सो इम्पॅक्ट हा नंबर्स मध्येच येतो. एक्झाम्पल तुम्हाला ALMचं मी नॉट रिस्ट्रिक्टेड टू शिवाजी पार्क किंवा माहीम सांगतो. मलाबार हिलचा जो सिटीजन्स फोरम आहे तिकडे लास्ट वर्षी जेव्हा कोस्टल रोड झाला कोस्टल रोड मध्ये BMCने अंडरग्राउंड पार्किंगसाठी स्टार्ट केलेलं काम. दे हॅव इन्व्हेस्टेड इन सम अमाउंट ऑफ मनी ऑल्सो. ALM नाही, BMC had invested in money underground parking केलेलं. तर त्या अंडरग्राउंड पार्किंगमुळे एवढं पोल्युशन, नॉईज आणि डस्ट पोल्युशन यायला लागलं. तिकडच्या सिनियर जो सिटीजन्स ग्रुप आहे त्यांनी BMC कडनं जाऊन ऑलमोस्ट करोडाचा प्रोजेक्ट थांबवलेला आहे. दॅट इज हाऊ रेसिडेंट्स कॅन मेक इम्पॅक्ट. पॉवर टू डू पॉवर. सो हा ALMचा कन्सेप्ट आपण असा वापरू शकतो इम्पॅक्टफुली की लोकांना किंवा अथॉरिटीला नंबर्स दाखवले की इट मेक्स अ डिफरन्स. फेअर इनफ. जसं आपण सुरुवातीलाच बोललो गरदुल्ल्यांमुळे ALM फॉर्म झालं. पहिला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला कसा झाला आणि काय केलं. आणि आज 20 वर्ष तुमच्या आपल्या माहीमच्या ALMला झाली आहेत. तर काय काय असे प्रॉब्लेम आहेत जे आपण सॉल्व्ह करू शकलो. पहिला आपण त्याच्यावर बोलूया आणि मग शिवाजी पार्क. गरदुल्यांच्या बाबतीमध्ये कसं होतं, सुरुवातीला जेव्हा आम्ही एकत्र आलो त्यावेळेला आम्ही म्हटलं आपणच, त्यावेळेला 20 वर्षापूर्वी यंग जनरेशन सुद्धा आमच्या बरोबर होती. म्हणजे आय वॉज सरप्राईज्ड की ती मुलं ती सांगायची तुम्ही कधीही सांगा आणि कोणाला फोन केला की 10 मिनिटात साधारणपणे 20 मुलं यायची. इकडे बसलेले आहेत गरदुले, ते गेले. 1-2 वेळा जरा वाईट इन्सिडन्सेस झाले, म्हणजे त्यांनी दगडं मारली, एकाला लागलं वगैरे काय काय झालं. मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्यावेळेला लकीली माझे मित्र DCP होते. त्यांना जाऊन सांगितलं. ते म्हणाले अरे तुम्ही कसले जात आहे त्या ठिकाणी, तुम्ही मुळीच जायचं नाही. मी तुमच्याबरोबर आर्म पोलीस आणतो. आर्म पोलीस असेल, तुमची लोक मुलं तिकडे जाऊ दे, त्यांनी काहीही करायचं नाही आणि तो काय ते करेल. आणि जवळजवळ 15-20 दिवस तो आर्म पोलीस त्यांच्याबरोबर फिरायचा. आणि त्यावेळेला सगळे त्यांनी काढले. ज्यावेळेला त्यांना समजलं हे, त्यावेळेला ते तिकडे बसायचे बंद झाले. आणि त्याच्यानंतर मग लाईटची इंटेन्सिटी वाढवली, त्यामुळे लाईट जास्ती आले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आम्ही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली ALMच्या थ्रू. आमच्या एरियामध्ये दिवसा आणि रात्री ते गार्ड्स हिंडायचे. जर का कुठे असले तर त्यांना सांगितलं होतं, सगळ्यांचे प्रायव्हेट गार्ड सुद्धा असतात, अशी शिट्टी मारली की ते सगळे गार्ड्स तिकडे यायचे आणि ते त्यांच्या मागे मदत करायची त्यांना. नंतर संध्याकाळच्या वेळेला रस्ता झाडायला आम्ही प्रायव्हेट स्वीपर्स ठेवले आणि सकाळी BMCचे झाडायचे, संध्याकाळी आमचे लोक सगळे रस्ता झाडायचे. त्यामुळे एरिया एवढा स्वच्छ झाला की सगळेजण अगदी खरंच सगळेजण खुश झाले. सिक्युरिटी, सेफ्टी, हायजीन, हे सगळंच सगळं ते करता आलं. म्हणजे असं म्हणतात की त्यावेळेला आमच्या एरियातल्या प्रॉपर्टीचे रेट वाढले. माझा पुढचा तेच होता की असं करत राहिलं तर एरियाचे प्रॉपर्टीचे रेट वाढू शकतात. आणि आज आपण बघतोच
जेव्हा बाहेरून लोक येतात माहीममध्ये का दादर शिवाजी पार्कला, त्यांना पहिलं असं वाटतं की अरे इकडे मी घर कधी घेऊ शकतो. तर अशाच या छोट्या छोट्या संघटना आहेत ज्या सोशल मीडियावर न सांगता कामं करत असतात आणि त्यामुळेच हे परिसर असे आहेत, राहण्यासारखे आहेत. शिवाजी पार्क काय, म्हणजे जसं तुमचा पण प्रॉब्लेम होता, बरोबर काय होता, आणि तुम्ही रेड सॉइल तर परवापर्यंत पेपरमध्ये चालूच आहे त्याच्याबद्दल. तर सो रेड सॉइलचा हा मोठा विषय, हा 4 वर्षापासूनचा विषय आहे. आम्ही ALM थ्रू एवढी आम्ही ह्याच्यावरती इम्पॅक्ट आणलेला आहे की पहिल्यांदा रेसिडेंट्स फक्त कंप्लेंट करायचे की होतोय त्रास, बट अवेअरनेस आम्ही मीडिया थ्रू केला, ALM नी केला. सगळे मीडिया चॅनल्स, प्रिंट मीडिया किंवा आम्ही बाईट देऊन ऍटलिस्ट अवेअरनेस पण आम्ही G-Northचे ऑफिसर जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला. तिकडून DMC पण लेवल पण गेलेलो आहे, तिकडून आम्ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड पण गेलेलो आहे, त्यांचा चेअरमॅनला पण आम्ही शिवाजी पार्क पर्यंत आणू शकलो. त्यांनी स्वतःहून ओव्हरऑल जो एरिया असतो त्याचा पाहणी केलेली, सुपरविजन केलेलं आहे. त्यांनी पण म्हटलेलं हा एक मेजर इश्यू आहे. समहाव पार्कामध्ये रेड सॉइल काढायला फार रिलक्टन्स आहे बिकॉज लॉजिस्टिकली त्यांच्यासाठी प्रॉब्लेम्स आहेत. थोडेफार पॉलिटिकल डिफरन्सेस पण आहेत. मेन इश्यू आहे की माती काढायला महिनाभर पार्क बंद ठेवायला लागणार. आम्ही त्यांना सिंपल समजतो, तुम्ही जेव्हा माती डंप केली तेव्हा तुम्ही कोणाला विचारलं नाही, तुम्ही स्वतःहून डंप केली, तेव्हा तुम्ही IIT बॉम्बेला कन्सल्ट नाही केलं. मग आता माती जेव्हा काढायची आहे तेव्हा तुम्ही कन्सल्टेशन करून का रेसिडेंट्सला त्रास होतो हे बघत नाहीये. एव्हरी ऑल्टरनेट बिल्डिंग, आय रिपीट, एव्हरी ऑल्टरनेट बिल्डिंग ऍट लिस्ट हॅज 2 रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ रेड सॉइल मुळे. दॅट इज प्रायमरी. ऑफकोर्स रिडेव्हलपमेंटचा जो इश्यू आहे तो आहेच, बट रेड सॉइलचे जी शिवाजी पार्कच्या विन्सिडेंटी, माझ्याकडे असे फोटोज आहेत त्याच्यामध्ये 18 मजल्यापर्यंत रेड सॉइलची माती दिसते आहे. वरतून मी टॉप व्ह्यू फोटोज घेतलेले आहेत. सगळे आजूबाजूचे एरियामध्ये रेड सॉइलमुळे सगळी टेरेसेस वरती माती आहेत. हे माझ्याकडे फोटोज आहेत, आम्ही डॉक्युमेंट केलेले आहेत. तुम्ही शेअर कराल आमच्या बरोबर, तर हे फोटोज आपल्या ह्याच्यामध्ये पण बघायला मिळतील. मध्ये तिकडे मागच्या वर्षी मे मध्ये वादळ आलेलं, डस्ट स्टॉर्म आलेला, पूर्ण पार्काचं लाल माती सगळी हे पार्कावर त्याचे व्हिडिओज आहेत आमच्याकडे, ते पण तुम्ही दाखवू शकता. ते बघून लोकांना थरथर वाटेल की हे आपल्या पार्कामध्ये आहे आणि हे लोकांना माहिती आहे, कोणाला माहित पण नाही, बट दे आर स्टील लिव्हिंग विथ इट. सो ALMचा कुठे इम्पॅक्ट येतो की हे अवेअरनेस केला आम्ही रेसिडेंट्स मध्ये की ही रेड सॉइलची इश्यू खूप मोठा आहे, तो पहिला सर्वात सॉल्व्ह झाला पाहिजे. सेकंड, जो गर्दुल्यांचा विषय आहे, हा लास्ट 4 वर्षापासून पार्क इज अ ओपन स्पेस. रिस्ट्रिक्टेड आपण काही करू शकत नाही कारण का कट्टा आहे, कोणी येऊन बसू शकतं. बट देन लोक जाऊन झोपायला लागली, गर्दुले येऊन तिकडे पिऊन पडायला लागले, हे सगळं चाललेलं आहे. तर आम्ही तिकडे थांबवलं, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला सांगितलं. मध्ये प्रॉस्टिट्यूशनचं पण मध्ये खूप आलेलं पार्काचं. ते आता अजूनही आहे, बट नॉट टू एन एक्सटेंट, बट ऍटलीस्ट गर्दुल्ले आहेत आणि ड्रंकर्सचं खूपच आहे. बेसिकली काय करतात की लोक बाहेरून खातात आणि पार्कावरती कट्ट्यावरती झोपायला येतात. बेंचेस केलेले आहेत हे सिनियर सिटीजनसाठी, बट हे लोक येऊन झोपतात. सो आम्ही शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला गेलो, आम्ही ACP पण गेलो, तिथपर्यंत आम्हाला काही त्याचा प्रोग्रेस मिळाला नाही. सो की आम्ही जाऊन DCP झोन 5 गेले, त्यांनी आमच्यासाठी एवढं काम केलं की सगळे पेट्रोलवर पूर्ण पार्कामध्ये दिवसातून 4 वेळा थांबायचे. बट त्यांना प्रॉब्लेम यायला लागला की जे नॉर्मल बेगर्स आहेत ते पण असतात, ते तुम्ही त्यांना हकलू शकता. हाऊ कॅन यू डिस्टिंग्विश बिटवीन बेगर अँड अ ड्रंकर? बट देन त्यांचं म्हणणं आहे की बेगर्स असल्यामुळे यू नोस की ते बेगर्स आर नॉट ड्रंकर्स, आपण ते सांगू शकत नाही. सो आम्ही सांगितलं की तुम्ही सगळ्यांना हटवा. दे शुड नो बी पर्सन स्लीपिंग ऑन द बेंच, कट्ट्यावरती बसू शकतात कारण का आपण कोणी त्यांना रिस्ट्रिक्शन करू शकत नाही. सो हे 4-5 महिने चाललं आणि जे एक्स DCP होते त्यांनी खूप आम्हाला मदत केली. आता नवीन एक DCP आलेले, पण थोडासा आता परत तो इश्यू सुरुवात झाली, तो आम्ही आता नेक्स्ट त्याला परत ऍड्रेस करतो आहोत. पार्काचा इश्यूचा, ड्रंकर्सचा इमिजिएट रिझोल्युशन मिळणं फार कठीण आहे, बट वी आर ट्राइंग.
आता जसं आपण हा जो ड्रंकर्डचा इश्यू बोललो, पार्कात बघितलं तर नॉट एव्हरीबडी इज की ते गर्दुल्लेवाले ड्रंकर्ड. इकडे आपला सिव्हिक सेन्स येतो, कारण हे तिकडेच आसपास राहणारे, अर्धा 1 किलोमीटरच्या रेडियस मध्ये राहणारे युथ असो का ओळखीचे ते आहेत. सिव्हिक सेन्सचा जो हा प्रॉब्लेम आहे आज आपल्याकडे मुंबईत बघितलं तर घाण आहे आणि आहे, आपण घाणीत राहतो. बरोबर. खरंय. आपण लोअर परेल का कुठल्या मॉलमध्ये गेलं की साफ वाटतं, तसंच पब्लिक एरियामध्ये येतो ते रस्ते, ते कचऱ्याचे डबे जे ओव्हरफ्लो होत आहेत, ह्याला ऍज अ ALM असे इश्यू लोकल लेवलवर ऍड्रेस करता येऊ शकतील का? कारण जसं आम्ही BMCच्या यांच्याशी कर्मचाऱ्यांशी बोललो, ते म्हणाले कचऱ्याचे डबे चोरीला जातात. खरंय. अगदी. पार प्लास्टिक पासून ते मेटल पर्यंत आले, मेटलचे पण कापून चोरीला घेऊन जातात. म्हणजे जे तुम्ही बोलला सेक्युरिटी, जे तुम्ही बोलला पेट्रोलिंग, आज पोलिसांना आपण अपेक्षा ठेवणं की एवढ्या मोठ्या एरियामध्ये शक्य पोलीस, ते अशक्य गोष्ट आहे. म्हणजे मग आपण काय करू शकतो, घरी बसून ब्लेम करू शकतो, अरे पोलीस काही नाही करत. मग अशा वेळेला हे ALMs हे इश्यू ऍड्रेस करू शकतात का आणि करता येतील का? कधी आपण केलाय का अशा इश्यूजना? जसं तुम्ही बोलला सफाईवाले ठेवले पण ते खूप टेम्पररी होते, नंतर ते बंद पडलं, तर तुम्ही ते ऍड्रेस केल्यावर चॅलेंजेस काय आले? आम्ही इव्हन CCTV कॅमेराज लावले. अच्छा, ऍज अ ALM. ओके. आणि अगदी खरं सांगायचं तर त्यावेळेला डिटेक्ट झालं की आमच्याच मेंबर्स पैकी काही लोक तिकडे कचरा टाकतात. खरी गोष्ट सांग. म्हणजे त्यावेळेला पिशवी बांधून जाता जाता टाकून द्यायची, झालं, संपलं. काही त्याला मेहनत नसते, काय नसते. रात्री मांजर येऊन ती फाडून सगळीकडे पसरवणं. त्याच्यावरती आम्ही सगळ्यांना सांगितलं, म्हटलं आपणच जर का नाही हे केलं तर कसं होईल ते. लोकांनी ऍग्री केलं, पण परत लोकांना बांधून ठेवायला आम्ही विचार केला की फक्त या गोष्टींनी लोक बांधले नाही जात, त्यांना कुठे काहीतरी इतर गोष्टी सुद्धा पाहिजे. म्हणून आम्ही थोडासा त्याच्यामध्ये एंटरटेनमेंटची गोष्ट आणली ALMच्या थ्रू. आम्ही गेल्या याच्या दरवर्षी आम्ही एक नाटक करायचो. म्हणजे ते नाटक घ्यायचं, ALM त्याची तिकीटं विकायची, सगळे आजूबाजूचेच लोक नाटकाला यायची आणि त्यावेळेला नाटकाच्या इंटरव्हलमध्ये सगळ्यांना काय ते सांगायचं, मेसेज द्यायचा असेल तो द्यायचा. ही जवळजवळ 12 नाटकं केली आम्ही, 12 वर्ष. आता गुढीपाडवा हा दरवर्षी अजून साजरा करतो, ज्या वेळेला बरेच जण येतात, पॉलिटिकल पार्टीचे सगळे जवळजवळ आजूबाजूचे लोकल लीडर सगळे येतात. कोणी असा विचार नाही करत यांचं आहे त्यांचं, सगळे येतात. याच्या अशा बऱ्याचशा दिवाळी साजरी करतो, त्याच्या दिवाळीचे कंदील बनवतात. एकदा चित्रकला केली होती, म्हणजे त्या सगळ्या कंपाऊंड वॉलवरती चित्र काढली होती, वॉल पेंटिंग्स काढली होती. आणि त्याच्यामुळे जरा लोक एकत्र येतात. याचे फोटोज वगैरे आपल्याला सगळे जर असतील तर प्लीज शेअर करा, आम्ही टाकू. कारण एक ALM कसं एक एरियाचा पूर्ण ते म्हणतात ना ट्रान्सफॉर्मेशन, चित्र बदलू शकते. आणि एकदा आपल्याला सुंदर आणि स्वच्छ जागेवर राहायची सवय झाली, खरं सांगतोय, जर ही प्रत्येक जण केलं, मुंबई आपली अशी बदलू शकते की कुठलं आपण ऑन पेपर म्हणतो टॉप 10 वर्ल्ड सिटीज मध्ये येते, पण तसं नाहीये, टू बी व्हेरी ऑनेस्ट. एकदा आम्हाला काय झालं, थोडंसं फंडिंग मिळालं. कोणीतरी ओळखीचे पेंटर होते, त्यांच्या काहीतरी कंपनीचं हे होतं, त्यांच्याकडनं घेऊन आम्ही अख्ख्या ALMच्या कंपाऊंड वॉल्स एका रंगाच्या केल्या, सगळ्या कंपाऊंड वॉल्स आमच्या एरियातल्या. म्हणजे आल्याबरोबर समजायचं ALMची एरिया सुरू झाली, परिसर मंडळाचं सुरुवात झाली. आणि त्याचा एवढा इम्पॅक्ट झाला की सगळेजण येऊन सांगायला लागले की आमची सुद्धा कंपाऊंड वॉल करून द्या ना. अरे म्हटलं तुम्ही जॉईन व्हा, आम्हाला तुमचं काहीतरी इनपुट द्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही एक्सटेंड करतो. मी ह्याला संपवतो. लीडिंग क्वेश्चन 2-3 आहे त्याच्यात. एक आहे की जसं तुम्ही बोलला, हे सुरुवात तेव्हा झाली होती आणि युथ पण होता, आज हे कंटिन्यू होत आहे का ही लेगेसी? अनफॉर्च्युनेटली नाही होत. मग काय आहे, अजून आम्ही भेटतो, आठवड्यातून 2 दिवस तरी आम्ही सगळेजण भेटतो.
सगळेजण म्हणजे एक 8-9 जण भेटतो. त्यावेळेला जी यंग पोरं होती म्हणजे 20 वर्षाची आणि ही, ती आता 40 वर्षाची झालेली आहेत. दे आर ॲट पीक ऑफ देअर करिअर विथ फॅमिली. सो प्रॅक्टिकली दे डोंट हॅव दॅट मच ऑफ टाइम टू स्पेंड. तरी सुद्धा ते येतात. म्हणजे काही कार्यक्रम असला, आता 11 ऑक्टोबरला लेफ्टनंट दिलीप गुप्तेला जाऊन 60 वर्ष पूर्ण झाली, त्याचा कार्यक्रम केला होता. ब्लड डोनेशनचा होता. हा, ब्लड डोनेशनचा होता. त्यावेळेला सगळी मुलं आली. ते म्हणतात असा काहीतरी कार्यक्रम असला तर आम्हाला आधी सांगा, आम्ही सुट्टी घेऊन आम्ही येऊ. म्हणजे त्यावेळेला जी इन्व्हॉल्व्ह झालेली होती ती सगळी मुलं आली. जे काही जण इकडं राहत नाहीत ते लोक सुद्धा आले. पण तेवढी हल्ली इन्व्हॉल्वमेंट नाही, असं म्हणजे वाईट वाटतं. पण पहिल्या एवढी राहिलेली नाही. 2 गोष्टी. एक आहे जसं तुम्ही बोलला, एक एंटरटेनमेंट च एक फॅक्टर आणून आपण जसं टिळकांनी गणपती सुरू करून आणलं तसंच आपण नाटक आणि अशा कुठलाही प्रकार प्रत्येक ALM आपल्या एरियामध्ये ज्या प्रकारचे लोक आहेत सगळ्यांना नाटकं दाखवायची गरज नाहीये. तुम्हाला सिनेमा हवाय, सिनेमा बघा, जे हवंय ते करा. पण हे करता येईल. फंड्स जे तुम्ही म्हणालात, आज हे सगळं करण्यासाठी कुठेतरी फंड्स लागतात. तर त्याची काय सोय आहे की BMC कडून काही मिळतं? कारण BMC ला तर आयडियली फंड द्यायला पाहिजेत. रिअल वर्ल्ड, परफेक्ट वर्ल्ड आपण म्हटलं, BMCच्या कडून काहीही मिळत नाही ALM ला. ओके. आम्ही सुरुवातीला काही ठराविक रक्कम सगळ्यांच्याकडनं घेत होतो. म्हणजे महिन्याचे 20 रुपये प्रत्येक फॅमिलीच्याकडनं, महिन्याचे 20 रुपये. त्यांना कॅल्क्युलेट करून सांगितलं, महिन्याचे 20 रुपये म्हणजे तू सिगरेट पित असल्या तो 2 दिवसाचा खर्च. कुठे तू सिनेमाला जर का गेलास तरी सुद्धा त्याच्यामधला 1/10, 1/50 सुद्धा काहीच नाही. तेवढे तुम्हाला द्यायचे. सुरुवातीला दिले बऱ्याच जणांनी, पण नंतर हळूहळू लोकांचं असं म्हणणं, अरे ते आपलं काम थोडंच आहे, आपण कशाला करायचं? रस्ते साफ करायचे किंवा सिक्युरिटी ठेवायची, ते आपलं काम थोडंच आहे, आपण कशाला करायचं? म्हटलं फायदा आपल्याच लोकांना होता ना. आपल्या बहिणींना, आपल्या आईला तिकडे जाताना जर का सेफ्टी वाटली तर काय नाही, आपण एक थोडासा आणखीन एक पाऊल पुढे करायचं. आहेत सगळेजण मदत करायचे. पोलीस खरंच त्यांनी खूप मदत केली, पण आपण सुद्धा थोडंसं पुढे यायला पाहिजे. लोकांना थोडंसं ते कुठेतरी हे जागृत व्हायला पाहिजे की, आणि हे जर का झालं तर मुंबईला खरंच बदलता येईल. मुंबईला खरंच बदलता येईल. आणि पैशाचं तुम्ही बोललात, आम्ही काही लोकांची डिस्कसही करत होतो या विषयावर, स्पेशली हा. पण त्याच्या आधी शिवाजी पार्कची भूमिका घेऊया ह्याच्यावर. कारण जसं आपण बोललो, माहीम आउटराईट रेसिडेन्शियल इकडे लोक राहतात. शिवाजी पार्क राहणाऱ्या लोकांना पर्यटनाचा जो त्रास होतो, पर्यटकांचा जो त्रास होतो, त्याच्यामुळे तुमचे प्रॉब्लेम ह्याच्यापेक्षा कसे वेगळे आहेत? रेड सॉइल आणि हे सोडून. जसं रेड सॉइलचं तर आहेच, बाकीच्या ते एक्झाम्पल जसं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं बोललं, पार्कामध्ये क्लिनिंग होतं, ज्याला स्वीपर्स BMC कडनं इन्व्हॉल्ड असतात. पण रेग्युलरली जो मेंटेनन्स पाहिजे पार्काचा, किंवा लाईट गेली किंवा काही झालं, ते होत नाही आहे. हे अगेन आम्हाला कधीतरी आता लास्ट 4-5 दिवसापासून, ऑलमोस्ट 1 आठवड्यापासून ऑपोजिट टू मेयर बंगलो, जिकडे बाळासाहेब ठाकरेंचं मेमोरियल आहे, त्याच्या समोर लाईट कुठलं जे बनलं नाही अजून, ते बनते आहे. ते जे पूर्वीच तिकडे तर आताच हे इव्हेंट असल्यामुळे मेयर बंगलो जो होता तो, मेयर बंगलोच्या समोर तिकडे लाईट्स नाही आहेत BSTचे. आम्ही कंप्लेंट करून झालेली, अजून काय झालं नाही. सो सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो, लास्ट 2 वर्षापासून, ऑलमोस्ट 1.5-2 वर्षापासून पार्कामध्ये मोजून 1 डस्टबिन होता. एवढं मोठं पार्क ऑफ 28 एकर्स, इकडे 1 डस्टबिन. विचार करा. प्रॉब्लेम तिकडे काय होतो की एवढे लोक येतात, हॉकर्स पण BMC अजून एंटरटेन करते समहाव. आम्ही जेवढे कंप्लेंट करतो तिकडे आहेत लोक हॉकर्स एंटरटेन करणारे, कारण का डिमांड आहे. सो कचरा टाकायला त्यांना ट्री बेसिन्स मिळतात, किंवा बाहेर कुठे कट्ट्यावरती टाका. तिकडे केक सेलिब्रेशन, बर्थडे सेलिब्रेशन होतं, ते मग काय खाणार पिणार, एन्जॉय करणार. मग आपले काम नाही डिस्पोज करायचं. आमचं खाऊन झालं, जे पाहिजे होतं ते पोटात गेलं, जे नको होतं ते फेकून दिलं. ही ऍटिट्यूड जी आपली मुंबईकरांची, ती आणि घरी पण नाही घेऊन जाणार. हा, असतील कोण ना कोणते लोक असतील की मे बी थोडेफार ते सिलेक्टेड.
6 महिन्यापासून मी लेटर दिलेलं ALM थ्रू. आम्हाला अप्रूव्ह व्हायला 6 महिने लागले. 5 ते 6 महिने डस्टबिन्स लावायला लागले. 12 डस्टबिन्स मी लावले. मी स्वतः जाऊन लावले, म्हणजे इन टर्म्स ऑफ सांगितले कुठे कुठे लावायचे गेटच्या इकडे. आता सिच्युएशन आहे की आता त्याचं पण 12 डस्टबिन्स पैकी त्याच्यातले हार्डली 6 आहेत. बाकी सहा कुठे गेले. हॉकर्स घेऊन जातात किंवा गरजुले घेऊन जातात. विचार करा. आणि स्टीलचे प्रॉपर स्टीलचे मागायचे लावलेले आहेत. आणि वेट वेस्ट हे आणि ओला वेस्ट आणि जो ड्राय वेस्ट म्हणतात त्याच्यातला एक असतो गायब, दुसरा नसतो दुसरा. आणि मेन इश्यू काय होते की तिकडे ओव्हरफ्लो होतात. प्लस जो क्लिनिंग पाहिजे आहे तो रेग्युलरली नाही होत आहे. हा तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा तर झालाच. बाकीचे ते इश्यूज जे आहेत ते आणि भरपूरच आहेत. हॉकर्सचे आहेत इश्यूज, त्यामध्ये एन्क्रोचमेंट्स आहेत, त्यामध्ये वॉकवेज आहेत. सो एव्हर लास्टिंग प्रॉब्लेम्स आहेत. आता ह्याच्यात मला यायचंय हॉकर्स आणि म्हणजे तुम्ही जो बोलला एन्क्रोचमेंटचा. आज हॉकर ही आपली गरज आहे. आपण कितीही त्याला डिनाय केलं म्हणजे साधारण शिवाजी पार्क आणि माहीम म्हटलं तर आपल्याकडे एक सिटीलाइट मार्केट आहे. तर आपल्याकडे सगळे फेरीवाले गेले ना तर बटाटे घ्यायला 1 तास लाईनीत उभं राहावं लागेल. आणि ही नुसतं दादर माहीम नाही, अख्ख्या मुंबईची परिस्थिती आहे. आपली त्यांच्यावरची एक डिपेंडन्सी आहे. पण BMC एक रूल काढू शकते, नाही अलाउड आहे हॉकर्स. तरी ते हॉकर्स येतात कारण आपण जातो विकत घेतो त्यांच्याकडून. मग अशा वेळेला ऍज ALM, कारण एक कोविडमध्ये झालं होतं, जसं कोविड सुटत होता की सोसायटी टू सोसायटी त्यांच्या सोयीने त्यांचे लोक बोलवायची, ते विकत घ्यायचे, जाताना सगळं साफ करूनही जायचे, तर कळायचं नाही. मग ही जी एक गोष्ट कोविडमध्ये ज्याचा उपजात झाला म्हणा का आपल्याला करता आली मॅनेज, असं काही ALM लेवलवर होऊ शकतं की हॉकर मॅनेजमेंट एरिया स्पेसिफिक पॉसिबल आहे? काही ट्राय केलं आहे असं? कारण माहीम म्हणजे त्या परिसरात मध्ये पण मला वाटतं भाजीवाले दूधवाले वगैरे असतील, तर कसं मॅनेज केलं? म्हणजे माहीम कसं करते आणि शिवाजी पार्क कसं करते? आम्ही तसं 2-3 वेळा प्रयत्न केला की सोसायटीमध्ये त्यांचा टेम्पो जायचा, त्या ठिकाणी तो हे करायचा. त्यांचे टायमिंग दिलं होतं की दर गुरुवारी समजा फॉर एक्झाम्पल संध्याकाळी 7 वाजता टेम्पो येईल, ज्याला पाहिजे त्यांनी ते घ्यायचं, नंतर तो टेम्पो दुसऱ्या सोसायटीत जायचा, 1 तासभर तिकडे थांबून असं ते करत जायचे. पण इट डिडंट वर्क आउट. कारण काही जणांचं म्हणणं असं पडलं की ते चांगला माल आणत नाहीत, माल जास्ती महाग असतो, कारण त्यांना इकडं आणून देतात, घरपोच करतात, तर त्याचं भाडं ते लोक घेतात. ब्लिंकिटवर 100 रुपये देऊन ऑर्डर करायला आणि झेप्टोवर काही त्रास होत नाही. ठीक आहे. कसं प्रत्येकाला सॅटिस्फाय करणं इज इम्पॉसिबल. करेक्ट. याच्यामध्ये पण ऍज अ रूल, कारण आज मध्ये आपल्या इकडे कधीतरी BMC ला वाटलं आज नको फेरीवाले, ते 2 मिनिटात आणि जे रस्ते मोकळे होतात असं खरंच वाटतं की तुम्ही परदेशी आलाय. मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे वॉर्ड ऑफिसरच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. आणखीन दादरला दासावा आहे ना, दादर सार्वजनिक, मी त्याचा प्रेसिडेंट 12 वर्ष होतो. गेल्या वर्षीपासूनच नाहीये. त्यावेळेला त्यांना सांगितलं इकडे खूप त्रास होतो याच्यामध्ये. ते म्हणले चला ना आपण आत्ता सगळे काढून टाकूया. हे वॉर्ड ऑफिसच्या केबिन मध्ये डिस्कस झालं आणि तिकडे पोचेपर्यंत सगळे नाहीसे झाले होते. म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन किंवा हे केवढं प्रचंड आहे. म्हणजे करायची इच्छा असेल त्यांची, पण आपण जसं परत फिरून तिकडे येतो, लोक विकत घेतात ना. खरंय. जर तेच आपण ALM लेवलवर जर मॅनेज करू शकलो की बिल्डिंग टू बिल्डिंग नाही, पण प्रत्येक लोकॅलिटी, जसं शिवाजी पार्क मध्ये तो एक चौक आहे जो डेडिकेटेड आहे, जिकडे दर शनिवारी असते फार्मर्स मार्केट वगैरे असतं. तर म्हणजे आपण आलोच आहे, तर हॉकर्सची मॅनेजमेंट जी शिवाजी पार्क मध्ये होतीये त्याच्याबद्दल कसं? शिवाजी पार्क हे बेसिकली नो हॉकर झोन आहे. हे जेव्हा 6 डिसेंबर किंवा काय असं तिथे ऍक्च्युअली पोस्टर्स BMC तात्पुरते लावतात. बाकीच्या वेळेला त्यांचं एवढं लक्ष नसतं, कारण का काय लोक फिरायला येतात तिकडे, पटकन फ्रुट्स घ्या,
पेस्ट्रीज पण विकत घेतात तिकडे, सगळंच काही मिळतं, म्हणजे खेळणी मिळतात किंवा कपडे पण आजकाल तिकडे घेतात. आजकाल एवढे कपडे विकायला लागले बघ. कपडे विकायला लागले आहेत. सो आम्हाला ते थांबवायचं आहे की तुम्ही पार्कामध्ये, जेव्हा आमच्या लहानपणी सरबतवाला आणि चणेवाला फक्त असायचे, गोळेवाला सरबतवाला, गोळेवाला आणि चणेवाला, बाकी सोडून हॉकर्स नव्हते. आता सगळे यायला लागले आहेत. गाडीमध्ये बाहेर कट्ट्यावरती बाजूला येऊन विकतात, पेस्ट्रीज विकतात. हे सगळं आम्ही थांबवलेलं आहे. त्याच्यामध्ये बीएमसीला माझा ऑलमोस्ट एव्हरी ऑल्टरनेटिव्ह फॉलोअप असतो. पण अशी पण सिच्युएशन झालेली आहे की बीएमसी लोकल शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला सांगतं की तुम्ही आम्हाला मदत करा, एकत्र करतात, एक दिवस ऍक्शन होते, परत दुसऱ्या दिवशीपासून लागतात ते स्टॉल्स. माझ्यासमोर आम्हाला हे समजलेलं आहे की तिकडे जसं डॉक्टर बोलले की सांगायच्या अगोदर त्यांना फोन जातो की एवढं. पण आम्ही गेलेलो की डीसीपीना पण सांगितलेलं, डीसीपी स्वतः तिकडे बघायला आले की कुठे हॉकर्स आहेत. तोपर्यंत त्यांना लोकल पोलीस स्टेशन मधनं कॉल केलेला, लोकल पोलिसांनी कॉल केलेला की डीसीपी येतात आहे. हे मी स्वतः कानाने ऐकलेलं आहे आणि हे मी पॉइंट पुढे आणलेला आहे डीसीपी समोर की तुमचेच पोलीस त्यांना इन्फॉर्म करतात. टू बी व्हेरी ऑनेस्ट, हा कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतो, बट देन दिस इज इम्पॉर्टंट टू हायलाइट की पोलिसांनी सांगितलेलं की डीसीपी येतात तर तुम्ही तुमचा तात्पुरती स्टँड बंद करा. पण अगेन ते डिमांड सप्लाय की तिकडे ते एवढे लोक आणि आहेत, एवढी लोक म्हटल्यावर खाणं त्यांचा माल विकल्याशिवाय ते बसणार नाही. म्हणजे त्याला रेग्युलराइज करावं लागणार. फक्त कसं, मला वाटतं हे आता तुम्हीच ह्याचे सोल्युशन शोधताय. आम्ही काय करतो याच्यामध्ये की एक तर जसं शनिवारचा जो बाजार आहे तो कोविड नंतर सुरू झाला, सो कॉल्ड फार्मर्स मार्केट होता. बट अनफॉर्च्युनेटली आता तो कॅपिटलिस्ट मार्केट झालंय. नाही, तिकडे सुकी मच्छी पण विकली जाते. सो यू कॅन अंडरस्टँड तो कुठून झालं. तिकडे स्वीट्स विकले जातात आणि तो फार्मर्स मार्केट हा कॉस्ट इफेक्टिव्ह होता. आता सिटीलाइट मार्केट पेक्षा तो जास्ती महाग झाला, बट तिकडे क्राऊड येतो आहे म्हणून तो चालतो आहे. आणि त्यांना रिस्ट्रिक्शन आहे 10 वाजता, बट 11-11:30 शिवाय ते बंद होत नाही. कम्प्लीट डिसमॅन्टलिंग त्यांचं. हा आमचा मुद्दा आहे की तुम्ही ठीक आहे की थोडा ग्रे एरिया आपण बोलू शकतो, कारण शेवटी रेसिडेंट शिवाजी पार्कचेच आहेत. जर ते तिकडे 10:30 पर्यंत विकत घेत आहेत तर तो दुकानवाला का बंद करेल. बेसिकली लोकल पण फार कमी घेतात. जे घेणारे आहेत हे पार्कामध्ये व्हिजिटर्स येतात, लांबून येतात, तिकडे ते खायला येतात. लोकल रेसिडेंट्स हा मेन आहे की लोकल रेसिडेंट्स हा फार कमी लोक तिकडचा डिमांड आहे. जे आहेत लोकल ते काय समोरच राहतात, त्यांना काही घ्यायची अशी गरज नाही आहे. जे घेतात आजूबाजूला घेणारे आहेत, बट पर्सेंटेज कमी आहे. बाहेरून लोक येणारे जास्ती आहेत. आणि त्याच्यामुळे मुद्दा काय होतो की सॅटर्डेज मार्केटमुळे तिकडे ट्रॅफिकचा किऑस व्हायला लागला आहे, तिकडे गर्दी व्हायला लागली आहे, जी लोकल रेसिडेंट्सना खूप त्रासदायक. रात्री 11:30 पर्यंत प्रॉब्लेम होते, गाडी काढता येत नाही त्यांना, गेट्स बंद असतात. समजा काय मेडिकल इमर्जन्सी झाली तर तुमच्या अँब्युलन्स इकडे जाऊ शकत नाही. सो हा हॉकर्सचा शिवाजी पार्कचा मोठा मुद्दा आहे. ह्याच्यासाठी ALMच्या लोकांना, मला स्वतःला डेथ थ्रेट्स पण आलेले, फॅमिलीला पण थ्रेट्स आलेले हॉकर्सकडनं. बिकॉज तो जो एरिया आहे तिकडे कॅफे ट्रॉफी मध्ये पार्काच्या थोडासा बायलिन मध्ये समोर, तिकडे सो कॉल्ड लोकल गुंडे पण जे आहेत त्यांनी पण स्वतः बिझनेस करायला. त्यांनी आम्हाला स्वतःहून बोललेली आहे की आम्ही इकडे बिझनेस करतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. लोकल जिकडे डिमांड आहे, बट तो डिमांड कितपत योग्य आहे हे आपण डिसाईड करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ऍज अ ALM ते किती रेग्युलेट तुम्ही करू शकता. आमचं काम आहे की ALM कंटिन्युअसली जे हॉकर्स एन्क्रोचमेंट आहे त्यांना आम्ही फोटोज पाठवत राहतो. आमचं ऑल्टरनेट वीक मध्ये 2-3दा इन्फॉर्मेशन असते की इकडे हॉकर आहे, तुम्ही जाऊन हे करा. ऍक्शन होते, परत ते हॉकर. पण ते सोल्युशन नाही झालं ना. सोल्युशन नाही आहे अनलेस की बाबा एवढे हॉकर्स, आता जसं सर म्हणाले की पैसे लागतात ALM चालवायला, मग ते हॉकर्स जे पैसे ह्या पोलीसवाला आणि ह्या लोकांना देतात, वाय नॉट गेट ALM टू गेट दॅट मनी अँड माइट वेल इज तुम्ही थोडे पैसे पण कमवा, रेग्युलेट पण करा.
क्वालिटी चेक पण करता येईल एक ALM ला, की बाबा हे हॉकर जे काही विकतायत खाण्यापिण्याचे पदार्थ, बरोबर. ते म्हणजे बरोबर आहे. दॅट इज अगेन समथिंग ॲज अ ऑर्गनायझेशन का ALM पॉसिबल आहे की नाही हे तर केल्याशिवाय कळणारच त्याच्यामध्ये नाही. 2 ऑप्शन्स आहेत. एक, ALM चे थोडेफार जे रेसिडेंट्स असतात त्यांना हॉकर्स पाहिजे असतात. एक जे असतात त्यांना नको असतात. करेक्ट. सो तिकडे पण त्यांची क्लॅश आमच्या रेसिडेंट मध्ये होऊ शकते, म्हणून बेटर नॉट टू हॅव इट. आम्ही हे जे विचार केलेला की जे इलिगल हॉकर्स आहेत किंवा हॉकर्स सेल्फ की जे हॉकर झोन मध्ये नाही झाले पाहिजे ते आम्ही काढायचा विचारच असतो. सगळ्या हॉकर्स तिकडे जे आहेत ते लोकल. आता एक्झाम्पल एक सरबतवाला आहे तो 20 वर्षापासून, आम्ही लहानपणापासून वसईकर जे आहेत वडापाववाले ते आम्ही लहानपणापासून भजीपाव खाल्लेला आहे. हे जे पहिल्यापासूनचे जे सोकॉल्ड ऑब्झर्वेबल हॉकर्स आहेत ते ठेवू शकतो. बट जे नवीन आलेले आहेत किंवा जे तात्पुरती आलेले आहेत किंवा एक 10 दिवसासाठी आलेले आहेत. इमॅजिन करा, माहीमच्या लोकॅलिटी मधनं शिवाजी पार्क गेट नंबर 5 ला 12 हॉकर्स होते. 12 हॉकर्स म्हणजे अशी पण सिच्युएशन आलेली आहे की तिथे जे भाजीवाले विकतात त्यांची शिमला मिर्च खाली पडून डोक्याला लागलेलं आहे. पीपल हॅव स्किडेड ओव्हर इट. अशी इन्सिडेंट झालेली आहेत. दॅट इज वन ऑफ द रिझन्स आम्ही सांगतो की हॉकर्स हे तिकडे नाही पाहिजे. एक तर जागा जाते, क्लिनलीनेसचा इश्यू होतात, त्यांचे जे लेफ्ट ओव्हर्स आहेत तिकडे मच्छर होतात. हे सगळे अरायझिंग ऑफ म्हणतात ना, हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे ह्याच्यामधनं हॉकर्स मध्ये अरायझ होतात. म्हणून कॉमन स्टँड आहे की हॉकर्स नको. सर काहीतरी बोलत होता तुम्ही तेव्हा हॉकर्सवरच. हॉकर्स आमच्याकडे तो प्रश्न फार जास्ती नाहीये. तरी सुद्धा गाड्या असतात त्या लोकल गाड्या, त्याच्यामध्ये काहीतरी ते विकत असतात. बऱ्याच वेळा आम्ही जाऊन त्यांना सांगतो की इकडे तुम्ही करू नका, पण ते अगदी पाया पडतात की पोटाचा प्रश्न आहे आमचा, याचा प्रश्न आहे. मग शेवटी इथपर्यंत झालं की बाबा तू जाताना ही एरिया सगळी साफ करून जायला पाहिजे, जर का नाही केली तर उद्या तुला इकडे येता नाही येणार. आणि ते त्यांनी चालू केलं की जाताना ते एरिया सगळी साफ करून जायचे. तेवढं तरी एक म्हणजे ती पण एक छोटी इकॉनॉमी झाली की त्यांना तुम्ही काम करायला द्या, ते पैसे कमवतील आणि मग साफसफाईची जिम्मेदारी. हा, म्हणजे हेच सोल्युशन हे ALM लेवलवरच निघू शकतं. अगदी बरोबर. कारण हे BMC नाही करू शकत आणि इंडिव्हिज्युअल रेसिडेंटही नाही करू शकत. सो हाच मुद्दा आहे आजच्या पॉडकास्टचा की एक ALM कडून कसं आपण शहर सुंदर करून घेऊ शकतो. एक ALM झालं. दुसरं अनअधिकृत वस्ती, जी आज मुंबईमध्ये साधारण 20-30% आणि मुंबईमध्ये अनधिकृत वस्ती म्हणजे 1-1.5 कोटीचा फ्लॅट. 20-20 वर्ष तुम्ही सेव्हिंग करून नाही कमवू शकत, पण इकडे पण वाटतोय घर. तर ऍज ALM ह्याच्यावर काही सोल्युशन की ALMनी जर कुठे अनधिकृत काही वस्ती आली आणि कंप्लेंट केली तर त्याच्यावर इमिडिएटली कारवाई होते का ते काढलं जातं का ह्या बाबतीत काही एक्सपिरियन्स आहे का आपला? आमच्याकडे तसा काही एक्सपिरियन्स नाहीये, पण माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावरती इमिजिएट कारवाई BMC कडून व्हायची शक्यता खूप कमी आहे. ओके. कारण ती अनधिकृत वस्ती एवढे वर्ष ती असते तिकडे आणि त्यांची मुळं त्यांची बरंच डीप असतात आणि त्यांचे कॉन्टॅक्ट सुद्धा असतात. आणि त्याच्यामुळे ही गोष्ट मला वाटतं लॉफुली जर का केली तरच होऊ शकेल. स्लम आणि लँड माफियावर आम्ही एक व्हिडिओ केलाय, तो नक्कीच बघा. म्हणजे जे सर म्हणतायत ते नक्की काय आहे आणि कुठपर्यंत ती मुळ आहेत आणि कसा तो लँड माफिया आपल्याला वाटतं की गरीब बिचारे लोक आहेत, बाहेरून येऊन राहत आहेत, पण तसं ते बिलकुल पण नाहीये. थोड्या 10-15% प्रमाणात कदाचित ते असेल, पण ती सत्य गोष्ट नाही आहे. आणि त्यासाठी आमचा तो व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्कीच बघा. स्लम आणि अनधिकृत बांधकामावर केलेलं आहे. हा, तुम्ही बोलत होता. आमच्या काही एन्करेजमेंट असं म्हणजे रेसिडेन्शियल एरियाज मध्ये असं काही नाहीये, बट पार्कामध्ये एक्झाम्पल क्रिकेट पिचेस आहेत. ओके, हे पण ऍक्च्युअली बघायला गेलं ना हे वाढत चाललेले आहेत. ओके. आता शिवाजी पार्क, सचिन तेंडुलकर क्रिकेट पिच नाही वाढले तर मग कुठे वाढणार? पार्कामध्ये क्रिकेट पिचेस म्हणजे एरिया वाढला जातो आहे. आता एक्झाम्पल
इस्टेटच्या अंडर बीएमसीच्या अंडर इस्टेटच्या अंडर शिवाजी पार्क आहे. सो पार्कामध्ये एक सर्टन अमाऊंट ऑफ एरिया दिलेला आहे. एव्हरी मनसून तो थोडासा जेव्हा नवीन करतात थोडासा वाढला जातो. आता ऑलमोस्ट 8 ते 9 पिचेस आहेत. किती? 8 ते 9 पिचेस 8 ते 9 पिचेस ऑलमोस्ट तिकडे. आता तिकडे काय होते की जनरल लोकांना पार्कामधून आत जायला एवढं अनसेफ वाटतं आहे की इकडून बॉल लागला कुठूनही लागू शकतो. संडेला तुम्ही जाऊन बघा, हजारो लोक तिकडे क्रिकेट खेळायला येतात. हजारो. नेट लावलेत ते नाही, ते क्रिकेट पिचेस ते सीझन बॉलचे असतात. संडेला येतात, हे नॉर्मल टेनिस बॉलचे येतात. आणि तुम्ही इकडे जावा किंवा इकडे जावा, दोन्ही साईडला स्टंप असणार. तुम्ही जस्ट संडेला मध्ये जाऊन दाखवला, तो मोठा चॅलेंज आहे. शिवाजी पार्क म्हणजे कोणाचा बॉल आणि कोणाची बॅट ते सुद्धा समजणं शक्य नसेल. एवढी सिच्युएशन आहे की कुठूनही बॉल येऊ शकतो. आणि तिकडे कमर्शियलायझेशन पण झालेलं आहे की जे टेनिस बॉल खेळतात तिकडे बेटिंग पण होतं. देर आर पीपल हू बेट ऑन दिस क्रिकेट टुर्नामेंट्स आणि दे प्ले. सो इश्यू पण तो मोठ्या लेवलचा आहे. तर तिकडे तुम्हाला एक एन्क्रोचमेंटचे एक्झाम्पल सांगतो. एक पर्टिक्युलर क्लब आहे, त्यांनी मागच्या मान्सून मध्ये नाना नानी पार्कच्या पाठीमागे एक छोटस शेल्टर टाईप बनवलं त्यांच्या ग्राउंड्समॅनसाठी. ते ग्राउंड्समॅनसाठी शेल्टर असं बनवलं की पहिल्यांदा नॉर्मल टार्पोलिनचं असतं. मागच्या वर्षी त्यांनी प्रॉपर स्ट्रक्चर बनवलं. 2 महिने झाले ते स्ट्रक्चर पावसामध्ये होतं. आम्ही बीएमसीच्या तेव्हा वॉर्ड ऑफिसरना सांगत होतो की हे काढा, हे बरोबर नाही. शेवटी काय, पार्कामध्ये तुम्ही राहायला लागले. करेक्ट, बरोबर ना. सिंपल म्हणजे यू आर तिकडे जागा घेतल्यासारखी वाटते. आम्ही नंतर बोलायला की आम्ही पण तिकडे पार्कामध्ये जाऊन लावू. हे काढल्याशिवाय म्हणजे एक आलं की दुसरा येणार, दुसरा आलं की तिसरा येणार. झोपडपट्टीसारखी वाढायला लागली. 4 महिने ते तेव्हा बीएमसीला काढायला वेळ लागला. एवढा रोज आम्ही पाठी लागायचो, ते पण काढायला 4 महिने लागले. आणि ते एवढं त्यांनी परमनंट स्ट्रक्चर बनलेलं की बांबूस, ताडपत्री आणि ऍक्च्युली हा म्हणतात ना प्रॉपर कव्हरिंग करून त्यांनी छोटस जे असतं झोपडपट्टी ती ऑलमोस्ट तिकडे लोक कुकिंग करायला लागले. एवढी जागा बनवलेली. ह्याच्यामध्ये एक जस्ट रिबटल आहे की जे ग्राउंड्समॅन आहे ज्यांना सकाळी 5 वाजता उठून पाणी टाका म्हणा का रात्र पिच, कारण पिचवर पार्कात कोण रात्री येऊन काय करेल हे सांगता येत नाही. म्हणजे इन टर्म्स ऑफ सिक्युरिटी म्हणून राहणं अत्यंत चुकीचं आहे शिवाजी पार्कमध्ये ऍज अ इन द ग्राउंड मध्ये. पण मग अशा वेळेला जर क्लब्सकडे काय ऑप्शन आहे, त्यांचा पिच जे पिचवर ते पण एक कॉस्ट आहे त्या पिचला, तो पिच बनवणं, त्यांचे इक्विपमेंट्स असतात तिकडे, स्टम्प्स असतात. तर ह्या सगळ्यासाठी त्यांच्याकडे असा काय ऑप्शन आहे की त्यांना तिकडे माणूस ठेवायची गरज. कारण एक व्यक्ती राहणं म्हणजे त्याला बेसिक ह्युमन जे माणसाला लागणाऱ्या बेसिक गोष्टी तर त्याला द्यायला पाहिजे. मी फक्त दुसरी बाजू मांडतोय की त्यांनी काय करावं. पिचेस हे जे आहेत त्यांचे फक्त नेट असतात. बाकी जे सगळा जो स्टफ असतो त्यांचा तो त्यांच्यावर असतोच. जे ग्राउंड्समॅन असतात किंवा ते घरी घेऊन जातात, फक्त त्यांच्यासाठी कुठे असतो की रात्री ते वॉटरिंग करण्यासाठी येतात. वॉटरिंग केल्यानंतर ते गो होम. आणि रोलर्स बिलर्स तिकडे जे ऑलमोस्ट केलेले असतात. अशी काही गरज लागत नाही सकाळी उठून टाका. एवढ्या लवकर 7 वाजता लोक येतात, खेळणारे लोक आहेत तिकडे. आणि हे जे ग्राउंड्समॅन ते आजूबाजूचे आहेत. बट सर्टन ग्राउंड्समॅननी तिकडे जागा बनवलेली आहे. इट इज स्पेसिफिक क्लब्सनी बनवलेली आहे, सगळ्यांनी नाही बनवलेली आहे. शिवाजी पण जिमखान्याचं स्वतःच त्यांच्या ग्राउंड्समध्ये स्वतःच जिमखाना आहे. बेंगलोर क्लबचा आहे. बेंगलोर क्लबचं ऑफकोर्स हे नाही, त्यांचे यंग महाराष्ट्राचं आहे, कामत क्लबचं आहे. सगळ्यांशी ऑलरेडी आहेत, एस्टॅब्लिश खूप वर्षापासून आहेत. त्यांना राहायची गरज नाही आहे. त्यांना येऊन सकाळी काम करायचं आहे. दॅट इज देअर वर्क ऑर स्कोप ऑफ वर्क. आमचं म्हणणं आहे की तुम्ही पार्कात राहू शकत नाही. घर बांधून सो-कॉल्ड झोपडपट्टी बांधून तुम्ही थांबू शकत नाही. आणि काय होते आहे की बाकीचे पिच क्लब्स हे इफ यू आस्क मी, आणि जे ऑफिशियल ऑन रेकॉर्ड्स आहेत हे टू बी व्हेरी ऑनेस्ट, ऑफकोर्स आपल्याला पार्कामुळे एवढे मोठे रणजीपटू इंटरनॅशनल लेवलला मिळालेले आहेत. बट तिकडे मॉडल्स ऑपरेंडी काय चालते की हे कमर्शियलाइज झाले. ते पे बीएमसी महिन्याला मर्ज, म्हणजे इफ आय टेल यू द रेट यू विल बी सरप्राइज. बट एका स्टुडंट पार्टी ऑलमोस्ट
हजारोनी ते कमवतात जे आहे आणि ते Okay. रेंट जे देतात BMC ला इट इज नेग्लिजिबल, ऑलमोस्ट नेग्लिजिबल, म्हणजे इट इज ऑलमोस्ट इन द रेंज ऑफ 100 to 500. VLTs पण आहेत अजूनही तिकडे. स्काउट हॉलचे जे एक्झाम्पल आहेत ते पण त्यांचे सर्वात जास्ती जो VLT देतो तिकडे 1200 आहे महिन्याला. सो हा जो इश्यू आहे की तुम्ही कमर्शियलायझेशनसाठी वापरता. स्काउट हॉल जो आहे हा एक्झिबिशन साठी आजकाल जास्ती वापरला जातोय मोर दॅन देअर ओन ऍक्टिव्हिटीज. नागरिक संघ असू दे तिकडे ते भाड्याने देतात. हे जे कमर्शियलायझेशन झालेलं आहे टू मेंटेन देअर सो कॉल्ड क्लब्स, हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही कमवता तर मग BMC न तुम्ही तेवढं मेंटेनन्स द्या ना. मग हे लोक हे जे काही कमवत आहेत मग ALM आणि ह्यांचं का नाही म्हणजे का एकत्र ALM बरोबर हे काम करून सोल्युशन नाही काढता येत त्याचं? म्हणजे सिक्युरिटी झाली की क्लब्स आर एन्जॉईंग देअर थिंग. ओके, सो आम्ही शिवाजी पार्कची पण ALM मध्ये आम्ही सर्टन असोसिएशन, फॉर एक्झाम्पल आता रिसेंटली शिवाजी पार्क जिमखाना आमचे ALMचा मेंबर झाले. ओके, सो रेड सॉइल मध्ये ते आम्हाला कधी कधी साथ देतात. बट देर आर सर्टन VLTs who are not very approachable, म्हणजे अप्रोचेबल. आम्हाला ते काय करतात आहे की एक्झाम्पल बेंगॉल क्लब किंवा ह्याच्यामध्ये दे आर एन्क्रोचिंग. ते कधी कधी मंडप बांधतात, कधी कधी स्काउट हॉलमध्ये एक्स्ट्रा थिंग्स विच आर शुड नॉट बी देअर ते एन्क्रोच झालेले आहेत. किचन झालेली आहे. बेंगॉल क्लब पण जो मंडप बांधतो देवीसाठी तो ऑलमोस्ट 21 दिवसाचा मंडप असतो. पण 3च दिवस देवी असते. 3 दिवस असते, बट ते अगोदर स्टार्ट करायला मंडप बांधायला 21 दिवसाचा. म्हणजे बेसिकली आमचा मुद्दा आहे की ऍज पर द बॉम्बे हायकोर्ट 45 डेज हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. 45 डेज आर ओनली रिस्ट्रिक्टेड फॉर नॉन क्रिकेटिंग और नॉन स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटीज. ओके, एक्झाम्पल रॅलीज, इव्हेंट्स किंवा असे कल्चरल प्रोग्राम. बट ही 45 डेज कधीच होत नाहीत. 5 दिवस रॅलीसाठी जे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर किंवा लॉजिस्टिक्स लागतात ते बांधणं होतं. त्यानंतर 5 दिवस डिस्मॅन्टलिंग साठी लागतं. सो टेक्निकली एका इव्हेंटला 1 आठवडा ते 10 दिवस लागतात. आता 6 डिसेंबर सुरू होणार. 6 डिसेंबर बडं ऑब्विस तो मोठा प्रोग्राम असतो. आम्ही म्हणत नाही की तिकडे नाही होत. सगळ्या ऑफकोर्स शिवाजी पार्क रेसिडेंट्स बेअर द ब्रंट ऑफ इट, बट तो झाला पाहिजे. कारण का जसं एक्झाम्पल 26 जानेवारीचं जे आपली परेड होती ती झाली पाहिजे. शिवाजी पार्कचे फटाके हा मोठा इश्यू आहे, तो आपण बोलू त्याचा. सो हे झाले पाहिजे. बट मेन त्यासाठी जो पार्काचा अब्यूज होतो आहे, ट्रक्स येतात जे येतात त्याच्यामध्ये माती येते. पावसामध्ये आत्ताच रॅली झाली पावसाच्या नंतर, तुम्ही बघायला पाहिजे होतं. फोटोज आहेत माझ्याकडे. चिखलाचे असे थवेचे थवे सगळे ते पसरलेले. पार्काची कंडिशन बेकार झालेली. तेच टायर्स घेऊन बाहेर माती घेऊन गेलेले आणि तीच रेड सॉइल, म्हणजे तीच परत रोड्स खराब झालेले. हो, आय थिंक त्याच्या दुसऱ्या दिवशीच पूर्ण पार्काचे हे झालेले. सो हे जे इश्यूज आहेत नॉन स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटीज आजकाल तरी सायलेन्स झोन झालेला आहे. बट सायलेन्स झोन 2010 मध्ये फॉर्च्युनेटली आमचेच पूर्वीचे जे सो कॉल्ड एक फोरम होता, तो ALM नव्हता बट एक फोरम होता, त्यांनी करून घेतले. काय होता तो? शिवाजी पार्क फोरम वायकॉम ट्रस्ट म्हणून एक होता. तो त्यांनी तिकडच्या लोकल बिझनेसमॅननी PIL टाकलेली सायलेन्स साठी. इट वॉज नॉट रेसिडेंट्स असोसिएशन टाइप ऑफ म्हणजे इट वॉज अन ALM इन अ वे. नाव वेगळं असेल पण रेसिडेंट्स. आम्ही जेव्हा ALM म्हणतोय का जे काही वेगवेगळे सिटीजन्स ग्रुप म्हणा का जे काही म्हणा, लक्षात एवढं घ्या की लोकल लोकांनीच एकत्र येऊन तुम्ही हे करू शकता, त्याशिवाय होऊ शकत नाही. सॉरी, 2010 मध्ये नो सायलेन्स झोन करून घेतलेला. तो आता ऑलमोस्ट एवढ्या वर्ष झाली तो चालू आहे. लोकांना माहिती आहे, बट व्हायोलेशन्स होतात, उल्लंघन होते, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे हा. सो आता सध्या फटाके जसं तुम्ही बोलला डेसिबल्स लेवल्स एवढे होतात, एवढे रील्स सोशल मीडियामध्ये येऊन सगळे पॉलिटिकल पार्टीज टेक ऍडव्हान्टेज ऑफ दॅट
आणि त्यांनी सगळ्यांनी पॉलिटिकल पार्टीज त्याच्यामुळे अगेन दिवाळी हा साजरा झाला पाहिजे, बट कितपत आणि काय ऍट व्हॉट कॉस्ट हे आपल्याला समजणं फार इम्पॉर्टंट आहे. रात्री 10 वाजेपर्यंत सोकॉल्ड फटाके वाजवू शकतो मुंबईमध्ये. हे फटाके 11 पूर्वी 11 वाजून वाजवायचे. ALM थ्रू लास्ट 3 वर्ष आम्ही रिस्ट्रिक्शन आणलेले. 10 वाजता शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मध्ये जाऊन DCP कडे जाऊन आम्ही 10-10:15 वाजता थांबवलेले आहेत. जसं आता तुम्ही एवढं सगळं ALM हे सगळं करताय, तर 2 प्रश्न. लोकल कॉर्पोरेटर्स जे आहेत त्यांचं काय इन टर्म्स ऑफ इंडिव्हिज्युअल लेवलवर, मी हे बोलत नाही की सगळेच चांगले, पण त्यांच्या एंडनी काय असतं की का त्यांना पण एक सेन्स ऑफ सेफ्टी आहे की अरे इकडे फॉर एक्झाम्पल दिलीप गुप्ते आहेत, ह्यांच्याशी बोललं तर हे काही गोष्टी आहेत त्या होऊन जातील, एक. आणि दुसरं, तुम्ही केलेल्या काही कामाचं त्या लोकांनी कधी क्रेडिट घेतलंय का? फॉर्च्युनेटली तुम्हाला सांगितलं तसं 3-4 वेगवेगळ्या पार्टीचे कॉर्पोरेटर्स झाले आणि सगळ्यांशी आमचा रॅपो तेवढाच होता की कधीच असं काही झालं नाही की त्यांनी काही हे केलं. वी वेर अनफॉर्च्युनेट टू हॅव दॅट सॉर्ट ऑफ. मला वाटत नाही कधी त्यांनी आम्ही केलेल्या कामाचा ऍडव्हान्टेज घेतलाय किंवा त्याचं क्रेडिट घेतलंय किंवा असं काय. Smile says it all. So शिवाजी पार्क अगेन बिकॉम्स हेरिटेज असल्यामुळे सर्वात वन ऑफ द एफ्लुएंट पॉलिटिकल पार्टीजचे सीट असते. सो वॉर्ड नंबर 192, 191 हे सगळे जे आहेत आजूबाजूचे कॉर्पोरेटर, ऑफकोर्स आमचा ALM जेव्हा फॉर्म झाला ते आता सध्या कोणी कॉर्पोरेटर नाही. सो बट MLA होते. सो सिच्युएशन अशी झालेली आहे की क्रेडिट घ्यायला बघितलेले आहेत. आता एक्झाम्पल 2 वर्षापूर्वी मनसूनच्या अगोदर ALM थ्रू, ALM नव्हती पण पर्सनली 5-6 झाडं शिवाजी पार्क मध्ये लावलेली रेसिडेन्शियल साईडला, फुटपाथ साईडला. ते आम्ही जाऊन लोकेशन त्यांना दिले, स्वतः सुपरवाइज करून खड्डे खणून घेतले, जे बेसिन्स म्हणतो आपल्या ट्री पिट्स ते स्वतः आम्ही थांबून घेतले आणि लोकेशन दाखवले. जेव्हा झाडं लावायला लागली आणि आम्ही जेव्हा फोटो टाकले, डायरेक्टली MLA कडनं फोन गेले BMC ला की तुम्ही फोटोज आमचे का काढले नाहीत. म्हणजे रेसिडेन्सी हे केलेले आहेत, बट तिकडे BMC कडनं आम्हाला इन्फॉर्मेशन येते की तुम्ही का डायरेक्टली जाऊन फोटो काढले. म्हटलं आम्ही लावलेली आहेत, आम्ही मेहनत घेतलेली आहे, आम्हाला लोकांना समजलं पाहिजे की रेसिडेन्सला की पार्कामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट चांगले होतात, बट पॉलिटिशियन्स घेतलेले आहेत क्रेडिट. सो ते आहेत, म्हणजे शिवाजी पार्क यू कॅनॉट एस्केप फ्रॉम म्हणतात ना सो कॉल्ड पॉलिटिशियन्स क्रेडिट्स. काय झालेलं की आम्ही एक गोष्ट करत होतो की जे अवेअरनेस आहे, आमचं जे ट्विटर हँडल म्हणजे X हँडल आहे किंवा फेसबुक ग्रुप्स हे आम्ही एक्सटेन्सिव्हली वापरतोय. शिवाजी पार्कचे जे फेसबुक ग्रुप्स आहेत तिकडे एक्सटेन्सिव्हली फोटोज टाकून की जो इश्यू आहे, फॉर एक्झाम्पल रेड सॉईलचा असू दे किंवा हॉकर्स किंवा एन्क्रोचमेंट, हे आम्ही फार जास्ती इम्प्लिमेंट करतोय. व्हॉट्सअप ग्रुप्स तर आहेच आमचे, शिवाजी पार्कचा आहे, असे 2-4 ग्रुप्स आहेत तिथे अवेअरनेस साठी करतोय. सो अशी सिच्युएशन झालेली की जी आपण पॉलिटिशियनचं क्रेडिटचं बोलत होतं की आम्ही जे फोटोज काढलेले हॉकर्सची किंवा एक्झाम्पल ते पर्टिक्युलरली जो लोकॅलिटी आमच्या ट्विटर हँडलमध्ये डाउनलोड करून त्यांनी स्वतःच्या हँडलवरती फेसबुक ग्रुप्समध्ये स्वतः टाकलेले, जस्ट बिकॉज दाखवायला की बाबा हे आम्ही लक्ष देतो आहे. पण क्रेडिट न देता बट ऑब्विस, कारण का त्यांना म्हणजे तू केलंयस पण मी फोटो टाकून हे मी केलंय असं, म्हणजे मी दाखवतो आहे की असे इश्यू आहे. ओके. सो आता मी काय करायला लागलो की सगळीकडे बिंग फोटोग्राफर मायसेल्फ मी तिकडे मार्क टाकतो की रेसिडेन्स ALM आमचा जो छत्रपती शिवाजी पार्क रेसिडेन्स ALM ते टाकून ऍटलिस्ट तेवढा त्याला वाटत नाही की ते इरेज करू शकतं. ऑफकोर्स AI अँड ऑल दिस थिंग्स आहे, पण तरी पण ऍटलिस्ट नंतर त्यांनी तसं काही केलं नाही. जर ते पॉलिटिशियन तेवढी मेहनत करणारे असते तर त्यांनी फोटो काढून टाकले असते. फंडिंगचं तेव्हा आपण जे बोलत होतो की एक लॉंग टर्म चालवण्यासाठी कुठेतरी फंड्सची गरज असतेच एक ALM ला. कारण ब्युटिफिकेशन म्हटलं, जे आयडियली ब्युटिफिकेशन हा आपला हक्क आहे, पण आपण काय रोटी कपडा मकानच्या पुढेच गेलो नाही एवढ्या वर्षात. आता इंटरनेट आलंय फक्त त्याच्यात.
तर हे ब्युटिफिकेशनच्या साठी काय केलं आहे, काय सोय केली आहे, आणि मग फंडिंग तर आपण त्याचाच एक पार्ट म्हणून पुढे कंटिन्यू करू. त्यावेळेला मला आठवतंय आम्ही एका प्रॉपर आर्किटेक्टला कन्सल्ट केलं होतं. सगळे लोकलच होते, Correct. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर फायनान्शियल याचा प्रश्न नव्हता. तर त्यांनी प्लान दिला होता, इकडे तुम्ही कुंड्या ठेवा, इकडं असं करूयात. म्हटलं फुटपाथवर कुंड्या ठेवून 2 गोष्टी होता कामा नये. एक तर चालायला अडचण होता कामा नये, किंवा गाडी पार्क केली की दरवाजा उघडायला अडचण होता कामा नये. बरोबर. या 2 गोष्टी इट्स अ मस्ट, अदरवाइज देयर इज नो पॉइंट इन कीपिंग दोज. तो प्लान आम्ही BMC मध्ये दिला आणि माझ्याकडे अजून त्याचं लेटर आहे की त्याच्या खाली वॉर्ड ऑफिसरनी सही करून पास म्हणून त्यांनी लिहून दिलं. आम्ही तिकडे ठेवल्या. पण त्याच्यानंतर थोडंसं असं लक्षात आलं, हे करणं सोपं असतं पण मेंटेन करणं कठीण असतं. की त्या कुंड्या कशा ठेवायच्या. त्या कुंड्या ठेवल्यावरती त्याच्यामध्ये लोक काय काय टाकायला लागले, कचरा टाकायला लागले, मग त्यांनी झाडं मरायला लागली. तरी त्यांना पाणी घालायचं सगळं ठरलं होतं. म्हणजे ज्याच्या घराच्या समोर ठेवलेले आहेत ते लोकांची हे केलं होतं की तुम्ही सकाळी फक्त 2 त्याच्यामध्ये मग पाणी घाला. ते करायचे तसं. पण नंतर असं झाल्यानंतर लक्षात आलं की त्या खराब कुंड्या ठेवण्यापेक्षा ते काढून टाकूया, म्हणून त्या काढून टाकल्या. कारण या कुठच्याही ब्युटिफिकेशनचं ना करणं सोपं असतं पण नंतर मेंटेन करायला जरा त्रास होतो. ज्या वेळेला रस्त्याचं काम चालू व्हायचं असतं त्याच्या अगोदर आम्हाला येऊन सांगतात की आम्ही या रस्त्याचं काम करणार आहोत, त्याला एवढे दिवस लागतील. सगळेजण जर का असले तर करायचं की नाही ते सुद्धा आम्ही ठरवतो. म्हणजे 1-2 वेळा लोकांनी सांगितलं याचा त्रास जास्ती होईल, रस्ता चांगला आहे, काही करू नका, आणि दे ॲग्री टू इट. एक तर फुटपाथ नावाची गोष्ट मुंबईमध्ये राहिलीच नाही. तसंच सिमिलरली आमच्याकडे ऍटलीस्ट रस्त्यावरती तरी आम्हाला चालायला तुम्ही पहिल्यांदा कचरा काढायला लावा, आणि कचरा काढायला तुम्ही नाही करू शकता. सर्वात इम्पॉर्टंट ALM मध्ये इकडे तुम्ही रिपोर्ट करू शकता. दुसरं अजून एक BMCने फॉर्च्युनेटली एक चांगलं काम केलेलं आहे की माय BMC ऍप म्हणून एक केलेलं आहे. इकडे तुम्ही रिपोर्ट करा. कधी कधी तिकडे पण वेळ लागतो, तिकडे वेळ लागला नाही तर ALM कडे या. घराच्या समोर जे लोखंडाचे मॅन्युअल्स होते ते बऱ्याच वेळा चोरीला जायचे. ते एकदा रात्री ते चोरीला जाताना सिक्युरिटीनी बघितलं आणि त्यांचे ठरलं होतं अशी शिट्टी मारली की 4 जण यायचे आतमध्ये. त्यांनी शिट्टी मारली, ते 4 जण आले. टॅक्सी उभी होती, टॅक्सीमध्ये त्यांनी ते मोठं जड घातलं आतमध्ये. हे यायला लागल्यावरती टॅक्सीतनं 4 जण उचलले आणि त्यांच्याकडे लोखंडाचे कांबे असतात. ते कांबे येऊन त्यांनी नुसतं असं केलं. अहो म्हणाले कोण जाणार त्या ठिकाणी. एक लक्षात ठेवा, ALM डझंट मीन की ओनली ALM वर्कर्स और मेंबर्स वर्क. सगळ्यांनी तिकडे काम करणं किंवा रिपोर्ट करणं किंवा एकत्र येऊन डिस्कशन करणं आणि अकाउंटेबिलिटी आपण तर बोललोच आहोत, ते इम्पॉर्टंट. तर काय तुम्हाला वाटतं की एक गोष्ट अडॅप्ट केली पाहिजे का बदलली पाहिजे BMCनी, जेणेकरून हे सगळं जे आपली लाईफ आहे ती जास्त चांगली आणि सोपी होईल? एक गोष्ट सांगणं कठीण आहे.